स्पर्धा विश्व ऑफिशियल या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. लोकसंख्यामधला एक छोटासा टॉपिक लिंग गुणोत्तर तो आपण घेतलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला आता बाल लिंग गुणोत्तर आहे तसंच लिंग गुणोत्तर आहे या दोन्हीच्या कंपॅरिझन वाईज म्हणजे तुलनात्मक पद्धतीने आपण इथे इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर हा जो प्रश्न विचारलाय प्रामुख्याने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये प्रश्न विचारलाय आणि याआधी लोकसंख्या या टॉपिकवर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. वारंवार प्रश्न सुद्धा पडतात. तुम्ही सरळ सेवा द्या, राज्यसेवा द्या, कुठलीही परीक्षा द्या, ग्रुप बी, ग्रुप सी किंवा कुठलीही एक्झाम द्या, त्यामध्ये तुम्हाला लोकसंख्या या टॉपिकवर प्रामुख्याने प्रश्न पाहायला मिळतात. तर आजचा आपला प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे की भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेश यादी 1 मध्ये दिलेले आहेत आणि त्यांचं लिंग गुणोत्तर आहे ते यादी 2 मध्ये दिलेले आहेत आणि यांच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आपण बघितले यादी 1 मध्ये काय काय दिलेलं आहे. केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर दुसरीकडे आपण बघतो लिंग गुणोत्तराच्या बाबतीत तर 996, 1037, 1084 आणि 993 याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा यामध्ये काय काय आता सांगितलंय की तुम्हाला एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता लॉजिकली आतापर्यंत आयोगाने भरपूर प्रश्न विचारले तर आपल्याला माहिती पाहिजे होतं की केरळ आहे ते केरळमध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी आहे किंवा सिंधुदुर्ग भागामध्ये जास्त लिंग गुणोत्तर पाहायला मिळते त्याच पद्धतीने केरळ आहे किंवा तामिळनाडू आहे दक्षिणेतील जे काही स्टेट आहे त्यामध्ये जास्त लिंग गुणोत्तर पाहायला मिळते. यामध्ये प्राथमिक आपण बघितलं तर केरळमध्ये 1084 एवढं लिंग गुणोत्तर आहे. एक जरी माहिती असलं तरी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं. केरळचं 1084 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 ला लावल्यानंतर यामध्ये पर्यायी उत्तरामध्ये 4 असा पर्याय आहे की ज्यामध्ये केरळची जोडी 1084 शी लागलेली आहे. जसं आपण बघतो पर्याय तुम्ही 4 बघा उत्तरांमध्ये 3, 1, 2, 4 तुमचं उत्तर निघालं असतं. जर केरळचं तुम्हाला 1084 हे लिंग गुणोत्तर माहिती असतं किंवा हे जरी माहिती नसतं एवढं जरी माहिती असतं की लिंग गुणोत्तर केरळचं जास्त आहे तरी तुम्ही लॉजिकली इथं उत्तर काढू शकले असता. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणून आता तुम्हाला डायरेक्ट उत्तर निघालं की केरळचं 1084, त्याच्यानंतर तामिळनाडूचं 996, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुदुच्चेरीचं आहे किती तर 1037 आणि आंध्र प्रदेशचं आहे किती 993. अशा पद्धतीने उत्तर निघालं असतं आपलं. बघा जर विचारला क्रम मी तुम्हाला आता ऍडिशनल माहिती सांगते की भारतातील जर लिंग गुणोत्तराच्या बाबतीत सर्वात पहिले 5 राज्य विचारले जातात तसंच लिंग गुणोत्तराच्या बाबतीत सर्वात शेवटचे 5 राज्य विचारले जातात. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा तसे प्रश्न विचारतात. सुरुवातीला आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत कशाबद्दल की महाराष्ट्रामधलं आणि भारतामधलं जे काही लिंग गुणोत्तर आहे ते नेमकं आहे तरी किती सरासरी आपण बघतो. तर भारतातील सरासरी आपण लिंग गुणोत्तर जर बघितलं तर 943 आहे. आता लिंग गुणोत्तर म्हणजे 1000 पुरुषांमागे 943 स्त्रिया आहेत असं आपण म्हणू शकतो. भारतातील लिंग गुणोत्तर आहे किती तर सरासरी 943 आणि तेच जर आपण महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर बघितलं तर 929 आहे. म्हणजे 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया आहेत असं आपण म्हणू शकतो. जे की सरासरी देशाच्या म्हणजे देशाचं जे काही सरासरी लिंग गुणोत्तर आहे त्यापेक्षा कमी आहे असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. आता आपण माहिती घेऊ भारतातील असे पहिले 5 राज्य कोणते आहे ज्याचं लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे. तर त्यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीचा क्रमांक लागतो केरळचा 1084, तामिळनाडू त्याच्यानंतर 996, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश 993, त्याच्यानंतर छत्तीसगड 991, नंतर ओडिसा 979. अशा पद्धतीने केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा हे पहिले 5 राज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत आहे. तसंच सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारे शेवटचे 5 राज्य विचारले तर त्या बाबतीत बघा हरियाणा भारतातील म्हणत आहे. हरियाणामध्ये पर्टिक्युलरली विचारलेलं आहे 879 एवढं लिंग गुणोत्तर आहे. जम्मू काश्मीर तेव्हा ते स्टेट होतं आता जरी केंद्रशासित प्रदेश बनलाय मात्र त्यावेळेस जे होतं भारताची जनगणना झाली होती 2011च्या जनगणनेनुसार मी तुम्हाला सांगत आहे म्हणून हे माहिती पाहिजे. तर जम्मू काश्मीरचा द्वितीय क्रमांक 889, त्याच्यानंतर सिक्कीम 890, पंजाब 895 आणि उत्तर प्रदेश 912. म्हणजे हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम, पंजाब, उत्तर प्रदेश यांचा सर्वात कमी गुणोत्तराच्या बाबतीत क्रमांक लागतो. हे झालं भारतातील पहिले 5 आणि शेवटचे 5 राज्य. तसंच त्याच पद्धतीने महाराष्ट्राचं सुद्धा मी तुम्हाला सांगते की महाराष्ट्रामध्ये एकूण लिंग गुणोत्तर सरासरी 929 आहे हे तुम्हाला सांगितलं. सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारे पहिले 5 जिल्हे जर माहिती पाहिजेत विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे जसं रत्नागिरीमध्ये 1122, सिंधुदुर्गमध्ये 1036, गोंदियामध्ये 996, सातारामध्ये 988, भंडारामध्ये
982, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा आणि भंडारा. झालं. त्याच्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले शेवटचे 5 जिल्हे विचारलं तर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड. मुंबई शहरामध्ये 838, त्याच्यानंतर मुंबई उपनगर आहे 857, ठाणे 880, पुणे 910 आणि बीड 912. अशा पद्धतीने तुलनात्मक माहिती आपण घेतली. आता तशाच पद्धतीने बाल लिंग गुणोत्तर सुद्धा असते. बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटातील जे काही बालके असतात त्यांचं लिंग गुणोत्तर. त्यामध्ये मुली आणि मुलांचं प्रमाण आपण बघतो. आता याच्यानुसार जर आपण बघितलं तर भारतातील बाल लिंग गुणोत्तर आहे 0 ते 6 वयोगटातील 919, म्हणजे 1000 मुलांमागे 919 मुली आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि तेच जर आपण महाराष्ट्राची तुलना केली तर त्यामध्ये 1000 मुलांमागे 894 मुले आहेत असं आपण म्हणू शकतो, जे की खूपच कमी आहे आणि चिंताजनक आहे. पण 2001 मध्ये जर विचार केला आपण बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत ते 913 होतं, मात्र 2011च्या जनगणनेनुसार ते 894 इतकं झालं. म्हणजे त्यामध्ये सुद्धा 19 अंकांनी घट झाली असं आपण म्हणू शकतो बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत. बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत भारतातील पहिले 5 राज्य आपण बघितले तर त्यामध्ये मिझोरम म्हणजे सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे मिझोरम 971, मेघालय 970, छत्तीसगड 969, अरुणाचल प्रदेश 972 अशा पद्धतीने क्रमांक लागतो. आता काही ठिकाणी हा म्हणजे सुधारित क्रम सुद्धा असू शकतो. त्याच्यानंतर केरळचा क्रमांक लागतो. बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत मात्र इथे लक्षात घ्या कोण पुढे आहे. राज्यांच्या बाबतीत मिझोरम आहे, त्याच्यानंतर मेघालय, त्याच्यानंतर छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि केरळ याचा क्रमांक लागतो. त्याच पद्धतीने बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत सर्वात कमी जर विचार केला तर हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर बाल लिंग गुणोत्तराच्या बाबतीत हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि गुजरात क्रमांक लागतो. आणि हे राज्य आहेत ते या ठिकाणी दोन्ही पण कमी आहेत, लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर. म्हणून सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर असणारे शेवटचे 5 राज्य हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर आणि राजस्थान, गुजरात याचं हे तुम्हाला माहितीच पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण महाराष्ट्राचा विचार केला बाल लिंग गुणोत्तराबाबतीत तर सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे पहिले 5 जिल्हे जर आपण बघितले तर गडचिरोली, त्याच्यानंतर चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि नंदुरबार. गडचिरोलीमध्ये 956, चंद्रपूरमध्ये 945, गोंदियामध्ये 944, भंडारामध्ये 929 आणि नंदुरबार 932. हे माहितीच पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर असलेले शेवटचे 5 जिल्हे जर विचारले तर बीड 807, जळगाव 842, त्याच्यानंतर अहमदनगर 852, बुलढाणा 855, औरंगाबाद 858. मी हे तुम्हाला पहिले 5 का सांगितले कारण यावर आधारित आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून हे आपल्याला माहिती पाहिजे, ते सुद्धा तुम्हाला सांगितले. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जे आहे लिंग गुणोत्तर जास्त का पाहायला मिळतं तर पुरुष रोजगारासाठी मुंबई पुण्याला जात असल्यामुळे आणि सामान्य लिंग गुणोत्तरापेक्षा तिथे जास्त लिंग गुणोत्तर पाहायला मिळते. मात्र बाल लिंग गुणोत्तराचा विचार केला आदिवासी बहुल गडचिरोली आहे किंवा चंद्रपूर तिकडचे जे जिल्हे आहेत ते सर्वात आघाडीवर आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने लिंग गुणोत्तराच्या बाबतीत आपण माहिती घेतली. अशाच पद्धतीने आपण आता एक एक करत सब्जेक्ट सुद्धा कव्हर सुरू करणार आहे. जसा मला वेळ मिळेल तसं आपण पॉलिटी, इकॉनॉमिक्स एक एक करत, सायन्स करत एक एक टॉपिक कव्हर करत आपण पूर्ण विषय कव्हर करणार आहोत. जेवढं मला कंटेंट देता येईल तेवढं मी युट्यूबवर टाकणार आहे. तर अशाच प्रकारे अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बाकीचे सुद्धा आपण लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जातील. लेक्चर कसं वाटतंय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.